Okay, my screen is visible. I'm sharing my screen. Is it visible to all of you? Okay. So let's start. We have since we have studied pressure and we have studied pressures on solids. Okay. Till now we have studied pressure on solids. So today we are going to start with pressure of liquid. Okay, प्रेशर ऑफ लिक्विड म्हणजे कोणताही लिक्विड पदार्थ असतो, कोणताही द्रव पदार्थ असतो, त्याचा प्रेशर, त्याचा दाब. ओके, सी लेट्स सी. Till now we are learning by activity only, so this is another activity for all of us. So activity number 1 for pressure of liquid is: take a plastic bottle, take a 10 centimeter long piece of a glass tube on which a rubber balloon can be fitted. बघा, प्लास्टिकची एक बॉटल घ्यायची आहे, बाटली घ्यायची आहे आणि एक अशी काचेची नळी घ्यायची आहे, अशी एक ट्यूब घ्यायची आहे ज्यावर इट मस्ट बी अ 10 सेंटीमीटर लॉंग आणि ज्यावर एक रबराचा फुगा फिट होऊ शकेल. ओके, अशा प्रकारची एक ट्यूब घ्यायची आहे, ग्लास ट्यूब, काचेची नळी घ्यायची आहे ज्यावर एक रबराचा फुगा फिट होऊ शकेल. Then what to do? Warm up one end of the glass tube and gently push in the bottle at which 5 centimeter from the bottom. मग काय करायचं आहे, त्या ट्यूबचा एक टोक, एक बाजू थोडीशी एकदम हलकी तापवायची आहे आणि हळूच बाटलीच्या तळापासून, बाटलीच्या बॉटम पासून 5 सेंटीमीटर वर बाटलीत एका बाजूने दाबून आत घालायची आहे. To avoid water leakage, apply molten wax on the side of the glass tube. बघा, आणि पाणी गळू नये म्हणून नळीच्या बाजूने मेण लावायचं आहे. मोल्टन वॅक्स, तापवलेलं वितळलेलं मेण लावायचं आहे. आता काय करायचं आहे बघा. What is now fill water slowly in the bottle and see how the balloons inflates. आता बाटलीत थोडं थोडं पाणी भरायचं आहे आणि फुगा फुगतोय ते पाहायचं आहे. फुगा कसा फुगत जातो ते पाहायचं आहे. What is observed? The pressure of water acts on the side of bottle as well. त्यामुळे आपल्याला काय समजतं की पाण्याचा प्रेशर, पाण्याचा दाब हा बाटलीच्या बाजूवरही पडत आहे. बघा, बाटलीच्या बाजूवरच दाब पडलाय म्हणूनच त्या प्रेशरमुळे फुगा फुगला. बरोबर? येस, अंडरस्टूड अबाउट दिस ऍक्टिव्हिटी. काय करायचं आहे, एक प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे आणि त्यामध्ये ओके, आय हॅव स्टार्टेड लिटिल अर्लियर. तुम्ही सगळ्यांनी आता जॉईन केला आहे, काही जणांनी, त्यांच्यासाठी आय विल अगेन रिपीट. सी, टेक अ प्लास्टिक बॉटल, take a 10 centimeter long piece of a glass tube on which a rubber balloon can be fitted. Warm up one end of the glass tube and gently push in the bottle at about 5 centimeter from the bottom. To avoid, see, here is a image. Okay, this is the image like this. To avoid water leakage, apply molten wax on the side of the glass tube. Now fill water slowly in the bottle and see how the balloon inflates. What is observed? The pressure of water acts on the side of the bottle as well. म्हणजेच बघा, या ऍक्टिव्हिटी मध्ये काय करायचं आहे, एक प्लास्टिकची बॉटल घ्यायची आहे आणि अशी नळी, त्यामध्ये नळीचा तुकडा घ्यायचा आहे, काचेच्या नळीचा तुकडा. इट शुड बी अ 10 सेंटीमीटर लॉंग आणि ज्यावर एक फुगा बसेल असा त्या नळीचं तोंड असायला पाहिजे. ओके, असा एक तुकडा घ्यायचा आहे. मग नळीचं एक टोक थोडंसं हलकंच तापवून बाटलीच्या तळापासून 5 सेंटीमीटर वर बाटलीत एका बाजूने दाबून आत जाईल असं घुसवायचं आहे. बघा, अशा प्रकारे. आणि पाणी गळू नये म्हणून त्या भागाला मोल्टन वॅक्स लावायचा आहे, तापवलेलं वितळलेलं मेण लावायचं आहे. आता बाटलीत थोडं थोडं पाणी भरायचं आहे आणि असं आपल्याला कळेल की त्या प्रेशरमुळे फुगा फुगत आहे. ओके, अंडरस्टूड? ऍक्टिव्हिटी नंबर 1, दिस इज द इमेज, pressure of liquid. So pressure of liquid is exerted on the bottle and that's why the balloon inflates. Okay, understood? Tell me, all of you have understood this activity number 1? Whoever have joined now, all of you have understood. आता मी परत एक्सप्लेन केलं, समजले सगळ्यांना? ओके,
Okay, good. Now the activity number 2. Yes, activity number 2 related to pressure of liquid only. See. Take a plastic bottle, pierce it with a thick needle at the points 1, 2, 3, like this. Okay, like this. As shown in the figure 3.7. बघा, एक प्लास्टिकची बाटली घ्यायची आहे आणि या 3.7 वाल्या इमेज मध्ये दाखवल्याप्रमाणे 1, 2, 3 अशा ठिकाणी प्रत्येक पॉइंटवर जाड सुईने छिद्र पाडायचे आहेत, होल्स पाडायचे आहेत. ओके. फिल वॉटर इन द बॉटल अप टू फुल हाईट. बाटलीच्या पूर्ण उंचीपर्यंत पाणी भरायचं आहे. As shown in the figure, water jets will be seen emerging and projecting out. बघा, आपल्याला काय दिसणार आहे, बाटलीच्या उंचीपर्यंत पूर्ण उंचीपर्यंत पाणी भरल्यावर आकृतीत या प्रकारे ज्या इमेज मध्ये आपल्याला काय दिसणार आहे, पाण्याच्या धारा बाहेर येताना दिसतील. ओके. येस, आपण ही ऍक्टिव्हिटी केलेली आहे ऑलरेडी, आपण खूप वेळा करतो लाईक दिस. येस. The water jet emerging from the hole at the top will fall closer to the bottle. बघा, एकदम वरचा जो छिद्र आहे, एकदम वरचं छिद्र आहे, त्यातून जी पाण्याची धार निघते ती बाटलीच्या जवळ पडते. बघा, ऑब्झर्व करा जरा. येस, थर्ड नंबर सगळ्यात वर आहे आणि त्यातलं पाणी बघा बॉटलच्या थोडं जवळ पडत आहे. येस. The jet from the lowest hole falls farthest from the bottle. या उलट सगळ्यात खाली जो छिद्र आहे, जो होल आहे, सगळ्यात पहिलं जे होल आहे त्याचं पाणी, त्याची धार सर्वात लांब पडत आहे. येस, ऑब्झर्व करा तुम्ही. फर्स्ट नंबर बघा एकदम लांब पडत आहे, फर्स्ट नंबर मधली धार, आणि थर्ड नंबर मधली बॉटलच्या जवळ पडत आहे. येस, गॉट? पाहिलं सगळ्यांनी? The water jet, sorry. Okay. Also, jets coming out from the two holes at the same level fall at the same distance from the bottle. See, सर्वात वरचं जे आहे त्याच्यातील धार बॉटलच्या जवळ दिसते. सर्वात खालचं छिद्र आहे त्यातील धार सर्वात उंच उडते आणि एकाच पातळीतील दोन छिद्रांमधून धारा बाटलीपासून समान अंतरावरच पडतात. ओके. जर एकाच ठिकाणी आपण दोन होल मारले तर ते एकाच ठिकाणी पडतात, समान अंतरावरच पडतात. व्हॉट इज अंडरस्टूड फ्रॉम दिस? आता यावरून आपल्याला काय कळतं? ऍट एनी वन लेवल द लिक्विड प्रेशर इज द सेम. म्हणजे काय कळतं? एका पातळीवर, एका लेवलवर लिक्विडचा प्रेशर सारखा असतो. जर तुम्ही टू ची लेवल आहे, 2 च्या लेवललाच परत एक होल मारलात बाजूला तर तिथून 2 सारखंच पाणी पडणार. 1 लेवलला परत एक बाजूला होल मारलात तर तिथून 1 लेवल मध्ये ऑलरेडी पडत होतं तसंच पाणी बाहेर निघणार, तशीच धार बाहेर निघणार. ओके. पण आपण जेव्हा लेवल चेंज करतो, 1 पासून 2 पर्यंत जातो, 2 पासून 3 पर्यंत जातो, तेव्हा काय होतं? प्रेशर, सी, also the pressure increases as the depth of the liquid increase. जशी जशी त्याचा खोली आहे, डेप्थ आहे, त्याप्रमाणे काय केलं जातं? प्रेशर इन्क्रीज होतं. म्हणून 1 ला जास्त प्रेशर असल्यामुळे धार लांब जाते आणि 3 ला प्रेशर कमी गेल्यामुळे धार आखूड होते. येस, अंडरस्टूड? यू हॅव टू एक्सप्लेन मी दिस लेटर ऑन. तिन्ही ऍक्टिव्हिटी, ज्या काही ऍक्टिव्हिटी मी आज घेणार आहे, प्रॉब्लेम्स आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. नेक्स्ट लेक्चरसाठी आता इथे जोपर्यंत ऍक्टिव्हिटी आहे तोपर्यंतच मी शिकवणार आहे आणि नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. नेक्स्ट लेक्चर फुल्ली तुमचा प्रॉब्लेम्सच घेणार आहोत आपण. ओके. तर बघा, ही ऍक्टिव्हिटी एक्सप्लेन करू शकाल तुम्ही मला? कॅन यू एक्सप्लेन मी दिस अगेन? इट इज व्हेरी सिम्पल. येस, 3.7 is clear. Activity number 2 of pressure of liquid clear. I think it is very simple to understand. Very easy to understand. Yes. Am I clear? Okay. Now, yes, you have understood about now pressure of liquid. Now the gas pressure. We have to learn about gas pressure. म्हणजे वायूचा दाब. Okay. See.
You all are able to see, right? I cannot zoom further. See, if a balloon is inflated by filling air by mouth, it inflates on all sides. बघा, जर आपण एखादा फुगा तोंडाने फुगवतोय, तोंडाने हवा भरतोय त्या फुग्यामध्ये, तेव्हा तो सर्व बाजूंनी फुगतो. बरोबर? आपण ट्राय करतोच, आपण तोंडाने फुगा फुगवण्याचा प्रयत्न करतोच. If a pinhole is created in the balloon, air leaks out and the balloon does not inflate fully. पण जर आपण त्या फुग्याला एकदम बारीक छिद्र पाडले, आपण पाडण्यापेक्षा बाजारातून आणलेलेच फुगे घ्या. पूर्ण आपण एक पॅकेट आणलं तर त्याच्यातले काहीतरी फुग्यांना डिफेक्टिव्ह असतातच. ओके, त्यामुळे काय जातं, हवा बाहेर निघून जाते आणि आपला फुगा नीट फुगत नाही. लाईक दिस. या ऍक्टिव्हिटी मध्ये काय सांगितलं आहे आपल्याला, की आपण एक बारीक एकदम पिनने छिद्र पाडलं तर हवा बाहेर जात राहते आणि फुगा पूर्णपणे फुगत नाही. द balloon does not inflate fully. It is realized that like a liquid, gas also exert pressure on the wall of container in which it is enclosed. मग ह्यामुळे आपल्याला काय समजतं, बघा, जर हवा हवा त्याच्या ज्या कंटेनर मध्ये आपण हवा भरतोय त्याच्या वॉलवरती प्रेशरच टाकत नसती तर तिला छिद्रातून बाहेर जाता आलं असतं का? नाही. फुग्यावर छिद्र आहे त्याचा फरकच पडला नसता. पण हवा पण काय करते, सॉलिड आणि जसं आपण सॉलिड आणि लिक्विड बद्दल पाहिलं त्याचप्रमाणे हवा सुद्धा ती ज्या कंटेनर मध्ये जाते त्या कंटेनरच्या वॉलवर, त्या कंटेनरच्या बाजूवर ती स्वतःचा प्रेशर एक्झर्ट करते. ओके. ऑल गॅसेस अँड लिक्विड्स हॅव कॉमन नेम फ्लुइड. बघा, प्रत्येक द्रव आणि वायू यांना द्रायू अशी एक संज्ञा वापरली जाते. फ्लुइड म्हणजे द्रायू. ओके. गॅसेस, ऑल गॅसेस अँड लिक्विड्स यांना कॉमनली फ्लुइड म्हटलं जातं. फ्लुइड इन अ कंटेनर एक्झर्ट प्रेशर फ्रॉम विथिन. कोणत्याही कंटेनर मध्ये जेव्हा फ्लुइड असतं, दॅट मे बी गॅस ऑर अ लिक्विड, तेव्हा ते लिक्विड किंवा गॅस त्या कंटेनरच्या सरफेसवर, वॉलवर प्रेशर एक्झर्ट करत असतात. ओके. फ्लुइड्स इन अ कंटेनर एक्झर्ट प्रेशर फ्रॉम विदिन ऑन दी वॉल अँड बॉटम ऑफ दी कंटेनर. बघा, प्रत्येक सरफेसवर, प्रत्येक पृष्ठभागावर, त्या कंटेनरच्या प्रत्येक सरफेसवर प्रेशर एक्झर्ट करत असतात हे फ्लुइड. मग तो भाग त्याचा बॉटम असू द्यात किंवा त्याच्या वॉल्स असू द्यात. ओके. एनी टाइप ऑफ सरफेस, a fluid exert a pressure on a container. A fluid enclosed in a container exerts its pressure equally in all direction at a point within the fluid. हे आपण ऑलरेडी पाहिलं होतं प्रत्येक डायरेक्शनला. येस, आपण अगोदर सुरुवातीलाच पाहिलं होतं की कोणताही प्रकारचं फ्लुइड, कोणताही प्रकारचा गॅस किंवा लिक्विड, आपला जो प्रेशर आहे तो कंटेनरच्या प्रत्येक दिशांना समान रूपाने प्रयुक्त करत असतो. इट एक्झर्ट इट्स प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन. येस, आठवते तुम्हाला आपण जेव्हा सिरिंज वाली ऍक्टिव्हिटी पाहिलेली, त्या अगोदर बलून वाली ऍक्टिव्हिटी पाहिलेली, त्यामध्ये आपण हे पाहिलेलं की एनी लिक्विड और गॅस एक्झर्ट अ प्रेशर इक्वली इन ऑल डायरेक्शन ऍट अ पॉइंट विदिन द फ्लुइड. ओके. म्हणजे कोणत्याही वस्तुमानाच्या द्रायूमध्ये असलेला दाब हा सर्व दिशांना समरूपाने एक्झर्ट किंवा प्रयुक्त होत असतो. ओके. नाव atmospheric pressure. So what is atmospheric pressure? Air surrounds the earth from all sides. आपल्याला माहिती आहे पृथ्वीवर सर्व बाजूंनी हवेचे आवरण आहे. Yes, this layer of air is called atmosphere. आणि त्या हवेच्या आवरणालाच आपण वातावरण म्हणजे atmosphere असं म्हणतो. The atmosphere exists to about 16 kilometer height. मग पृथ्वीच्या सरफेस पासून, पृष्ठभागापासून सुमारे 16 किलोमीटर उंचीपर्यंत हे ऍटमॉस्फिअर म्हणजे वातावरण आहे. It further extends up to about 400 kilometer in a very dilute form. त्याच्या पुढे पण
400 किलोमीटर पर्यंत एकदम डायल्यूट फॉर्म मध्ये, एकदम विरल स्वरूपात ही हवा आढळत असते. द प्रेशर क्रिएटेड ड्यू टू एअर इज कॉल्ड द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि या हवेमुळेच निर्माण झालेल्या प्रेशरला म्हणजे दाबाला वातावरणीय दाब किंवा ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हटलं जातं. इमॅजिन that a very long hollow cylinder of unit cross sectional area is standing on the surface of earth and it contains air. ओके, इथे बघा 3.8 मध्ये दाखवलेला आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर कशा प्रकारे एक्झर्ट होतं. असं इमॅजिन करा की एका युनिट सरफेस आपल्याला माहिती नाही कोणतं आहे. ओके, काय सरफेस आहे त्याचं, फक्त इमॅजिन करा एक क्षेत्रफळाच्या पृथ्वीच्या सरफेसवर एकदम लांबच लांब असा पोकळ एक दंडगोलाकार आकृती आपण उभी केली, एक सिलेंडर उभा केला आणि त्यामध्ये हवा आहे. ओके, लाईक दिस एक सिलेंडर उभा केलाय, खूप मोठा आहे, तो खूप उंच आहे आणि त्याचं क्षेत्रफळ 1 सेंटीमीटर स्क्वेअर आहे असं समजा आणि तो खूप उंच आहे, लांबच लांब आहे आणि त्यामध्ये हवा आहे. ओके, weight of this air is a force applied in the direction of the center of the earth. ओके, मग ही जी हवा आहे या हवेचं वजन जिथे अर्थ आहे आपली म्हणजे खाली, बरोबर, अर्थवर उभा आहे तो, पृष्ठभागावर उभा आहे म्हणजे पृथ्वीच्या दिशेने लावलेलं हे प्रेशर आहे. हवेचं वजन, या हवेचं वजन म्हणजे पृथ्वीच्या दिशेने लावलेलं प्रेशर किंवा बल. This means that atmospheric pressure is the ratio of this weight divided by the area of the surface. म्हणजेच काय, या हवेचं वजन हे पृथ्वीच्या दिशेने लावलेलं आहे, प्रेशर दिलेलं आहे. याचाच अर्थ असा होतो की हवेचा प्रेशर म्हणजे वजन, ओके, त्याचं वेट आणि त्या पृष्ठभागाचं क्षेत्रफळ यांचा रेशो म्हणजे पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, पृथ्वीचा जो सरफेस आहे, एरिया ऑफ दी सरफेस अँड इट्स वेट. जसं आपण डेन्सिटी पाहिलं होतं लाईक दॅट. बघा मग कसं काउंट करायचं आहे. द एअर प्रेशर ॲट दी सी लेवल इज कॉल्ड 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. समुद्र सपाटीला असणाऱ्या हवेच्या दाबाला आपण 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतो, 1 ॲटमॉस्फिअर प्रेशर. एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज वन गोज अप इन हाईट फ्रॉम दी सी लेवल. आणि जसजसं आपण समुद्र सपाटीपासून वर जातो तसतसा हवेचा दाब हा कमी होत जातो. असं का, सांगू शकाल का तुम्ही मला? आता आपण एवढं शिकलो हवेबद्दल, एवढ्या ऍक्टिव्हिटीज पाहिल्या, मग तुम्ही सांगू शकाल का मला व्हाय डज दिस हॅपन? येस, एअर प्रेशर डिक्रीजेस ॲज वन गोज अप इन हाईट फ्रॉम सी लेवल. आपण जेव्हा सी लेवल पासून पुढे पुढे जातो, वर जातो, तेव्हा हवेचं प्रेशर डिक्रीज होतं. व्हाय इज दिस सो? सांगू शकाल तुम्ही? मराठीत सांगितलं तरी चालेल. येस, एनीवन? ओके, मानसी. ओके, येस मानसी. येस टीचर. जसं आपण वरती वरती जातो तेव्हा हवेचं प्रेशर कमी होत जातं. Why? That's what I'm asking. Why? का होतं असं? कारण जसं आपण वर जातो तशी हवा सुद्धा विरळ होत जाते, कमी कमी होत जाते. ओके, म्हणून हवेचं प्रेशर कमी होतं. म्हणूनच एरोप्लेन मध्ये आपल्याला ऑक्सिजन मास्क दिला जातो, कारण तिथे ऑक्सिजन लेवल कमी असते, हवाच नसते, त्यामुळे ऑक्सिजन कमी असते. नो, देयर इज नो ग्रॅव्हिटी ओव्हर हिअर, नो ग्रॅव्हिटी. सी नाव, आता बघा, व्हॉट इज 1 ॲटमॉस्फिअर? 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल्स टू 101 into 10⁻³ पास्कल is equals to 1 bar is equals to 10⁻³ m bar. आणि 1 m bar is approximately 10⁻² पास्कल म्हणजेच हेक्टो पास्कल. इथे आपल्याला ॲटमॉस्फिअरचं युनिट दिलं आहे. येस, नोट डाऊन करा. 1 ॲटमॉस्फिअर इज इक्वल्स टू, म्हणजे जर 1 ॲटमॉस्फिअर कॅल्क्युलेट करायचं असेल तर इट्स 101 into 10⁻³ पास्कल. म्हणजे 1 बार युनिट काय देणार तुम्ही?
10⁻³ m बार. चला नोट डाऊन करा. Let me know whenever you have done. See what is hectopascal? Atmospheric pressure is specified in the unit m bar or hectopascal. जेव्हा आपल्याला atmospheric pressure काढायला सांगणार तेव्हा आपण ते आन्सर आल्यावर त्याला काय युनिट देणार, m बार किंवा हेक्टोपास्कल. आणि atmospheric pressure आपण कसं काढणार, atmospheric pressure is the ratio of weight divided by area of surface. ओके, atmospheric pressure ला तुम्ही कसं काढणार, weight upon area of that surface. जसं आपण डेन्सिटी कॅल्क्युलेट केलेला तसंच atmospheric pressure कॅल्क्युलेट करायचं आहे. atmospheric pressure is equals to weight of air upon area of the surface. ओके, सी. आणि त्याला काय युनिट देणार आपण, हेक्टोपास्कल किंवा m बार. The atmospheric pressure at a point in air is equal from all sides. आपण ऑलरेडी पाहिलं आहे की atmospheric pressure हवेतील एखाद्या पॉइंटवर सर्व बाजूंनी असतो. ओके, सो हाउ दिस प्रेशर इज क्रिएटेड. पण हा प्रेशर कसा तयार होत असेल पहा. इफ एअर एक्झिस्ट इन अ क्लोज्ड कंटेनर, द एअर मॉलिक्यूल in random motion continuously heat the walls of the container. पहा, जेव्हा आपण हवा एखाद्या बंद असलेल्या कंटेनर मध्ये हवा असेल, एखाद्या क्लोज्ड कंटेनर मध्ये जेव्हा हवा असेल तेव्हा हवेचे जे मॉलिक्यूल आहेत ते रॅन्डम मोशनने इकडे तिकडे फिरून सततपणे त्या कंटेनरच्या वॉलवर आदळत असतात. त्या पात्राच्या ज्या काही बाजू आहेत त्याच्यावर ते आदळत असतात. In this interaction, a force is exerted on the wall of the container. Pressure is created due to this force. बघा, मग ते एकमेकांवर आदळत असतात, त्या वॉल्सवर आदळत असतात. त्यामुळे काय होतं, त्या कंटेनरच्या बाजूंवर, वॉल्सवर एक प्रेशर एक्झर्ट होतं, फोर्स लावला जातो आणि या फोर्समुळेच प्रेशर निर्माण होतो. लाईक दिस. आपण एक एक्झाम्पल घेऊया. एका रूम मध्ये भरपूर मुलांना आपण बंद करून ठेवलं आणि त्यांना जागाच होत नाहीये. त्यामुळे ते काय करणार, इकडून तिकडून फिरून फिरून त्या वॉलवर आदळणार. बरोबर, त्या रूमच्या वॉलवर आदळणार. एकदम छोटी रूम आहे आणि त्यांना जागाच होत नाहीये. त्यामुळे ते इकडे तिकडे फिरून त्या रूमच्या वॉलवर आदळणार आणि त्यामुळे काय होणार, ते एकमेकांना ढकलण्यासाठी फोर्स एक्झर्ट करणार आणि ते फोर्स एक्झर्ट केल्यामुळे आपोआप त्या रूमच्या वॉलवर जे आदळताना त्याच्यावर प्रेशर दिला जाईल. अशा प्रकारे प्रेशर क्रिएट होतो. म्हणूनच ते जेव्हा कंटेनर मध्ये हवा असते तेव्हा हवेचे जे छोटे छोटे मॉलिक्यूल आहेत ते इनविजिबल आहेत, ते आपल्याला दिसत नाहीत. ते सुद्धा त्या कंटेनरच्या वॉलवर अशाच प्रकारे प्रेशर एक्झर्ट करतात. येस, समजला हाऊ प्रेशर इज क्रिएटेड. अंडरस्टूड? टेल मी, अंडरस्टूड? Okay. Okay, see. We constantly bear the atmospheric pressure on our head. बघा, आता सगळीकडेच हवा प्रेशर एक्झर्ट करते. म्हणूनच जो atmospheric प्रेशर आहे, वातावरणाचा दाब आहे, तो आपल्या डोक्यावर सतत असतो. ओके, we constantly bear the atmospheric pressure on our head. However, the cavities in our body are also filled with air and arteries and veins are filled with blood. पण आपल्या शरीरातील ज्या कॅव्हिटी आहेत, ज्या पोकळ्या आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा हवा आहे आणि आपल्या ज्या आर्टरीज अँड वेन्स आहेत, रक्तवाहिन्या आहेत, त्यांच्यामध्ये काय आहे, रक्त आहे. ओके, therefore we do not get crushed under water and due to atmospheric pressure as the pressure is balanced. बघा, आणि ह्यामध्ये आपल्या शरीरामधील कॅव्हिटी मध्ये जी हवा आहे आणि आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये, आर्टरीज आणि वेन्स मध्ये जे ब्लड वाहतं,
त्यांचा प्रेशर सुद्धा आपल्या ऍटमॉस्फेरिक प्रेशर इतकाच असतो. ओके, त्यांच्यातील जो दाब आहे तो सुद्धा आपल्या वातावरणीय दाबा इतकाच असतो. त्यामुळे पाणी आणि वातावरणीय दाब म्हणूनच पाण्याचं प्रेशर आणि वातावरणाचं प्रेशर यामुळे आपण चिरडले जाऊ शकत नाही. नाहीतर वातावरणाचा प्रेशर आणि पाण्याच्या प्रेशरमुळे पण आपण चिरडले जाऊ शकत असतो. ओके, बॅलन्स मेंटेन झाल्यामुळे, वातावरणाचा दाब संतुलित झाल्यामुळे आपण क्रस्ट होत नाही. द अर्थ's atmospheric pressure decreases with height from the sea level as shown in 3.9. ओके, मग आपला पृथ्वीच्या वातावरणाचा दाब सुद्धा समुद्र सपाटीपासून जसं जसं वर जाऊ, उंच होत जाऊ तशा प्रमाणे बदलतो. बघा 3.9 मध्ये दाखवलेला आहे. बघा हाईट सगळ्यात जास्त कमी होतोय 1000 ला, जिथे हाईट जास्त आहे 10,000 हाईट 10,000 मीटर वर फक्त 100 ऍटमॉस्फिअर इतकाच दाब दाखवलेला आहे. म्हणजेच काय, जसं जसं आपण वर जातो तसं तसं आपला ऍटमॉस्फेरिक प्रेशर कमी होत जातं. वाय? बिकॉज दी एअर ऑल्सो गेट्स हवा सॉरी हवा सुद्धा विरळ होत जाते, त्यामुळे प्रेशर सुद्धा कमी होतं. ओके, अंडरस्टूड? Understood about atmospheric pressure? Can we move forward? Okay, now let's see the buoyant forces. Buoyant force. What is buoyant force? प्लावक बल म्हणतात मराठीमध्ये. ओके, buoyant force, प्लावक बल. Take a plastic bottle and fix the lid tightly. Whenever I am reading, you can focus at the image, okay, so that you can understand clearly. Now place it in water and see. आता काय करायचं आहे, प्लास्टिकची एक रिकामी बॉटल घ्यायची आहे, तिचं झाकण घट्ट लावायचं आहे आणि ही बॉटल आपण पाण्यात टाकायची आहे. व्हॉट विल हॅपन? इट विल फ्लोट ऑन दी वॉटर. ती बॉटल पाण्यावर तरंगणार. येस, ट्राय अँड पुश इट इनटू दी वॉटर. बाटली पाण्यात ढकलून आतमध्ये ढकलायची आहे. बघा काय होणार, इवन वेन पुश्ड इट कंटिन्यूज टू फ्लोट. हे तर आपण नेहमीच करत असतो. ओके, आपण जरी बॉटल पाण्यात ढकलण्याचा प्रयत्न केला तरी ती वरतीच येते की नाही. दिस एक्सपेरिमेंट कॅन ऑल्सो बी डन विथ अ प्लास्टिक हॉलो बॉल. ओके, आणि हा एक्सपेरिमेंट आपण प्लास्टिकचा पोकळ बॉल घेऊन सुद्धा करू शकतो. बॉल किती पण आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला तरी तो वरच येतो. नाव fill the bottle with water to the fullest capacity and close the lid. आता काय करायचं आहे, ही प्लास्टिकची बॉटल पूर्ण एकदम काठोकाठ भरून टाकायची आहे आणि झाकण सुद्धा बंद करायचं आहे. and release in water. आणि आता ती पाण्यात सोडायची आहे. The bottle will float inside the water. Why does this happen? आता काय दिसेल आपल्याला, बाटली पाण्याच्या आत तरंगताना दिसेल. पाण्याच्या आत गेली पण ती तरंगतच असेल, असं का होतं बघा. The empty plastic bottle floats on the surface of water. Yes, आपल्याला हे माहितीच आहे की रिकामी प्लास्टिकची बॉटल आपल्या पाण्याच्या सरफेसवर तरंगताना दिसते. On the contrary, the bottle full of water floats inside water but does not go to the bottom. या उलट पाण्याने जी पूर्ण भरलेली बाटली आहे ती पाण्याच्या आत तरंगते पण ती पूर्णपणे बेसला जात नाही, बुडत नाही. The weight of the empty bottle is negligible as compared with the weight of water inside. बघा पाण्यात रिकामी बॉटल पाण्यावर का तरंगते, कारण पाण्याच्या वजनाच्या मानाने त्या रिकाम्या बाटलीचं वजन काहीच नाही, एकदम शून्य आहे. ओके, आणि ती बुडत नाही आणि वर सॉरी okay, such bottle with water neither floats on the surface nor does it go down to the bottom. This means the force due to gravity acting downward must have been balanced by an opposing force in the upward direction, Fb, on the bottle filled with water. बघा याचा अर्थ असा होतो, पाण्याने भरलेल्या बाटलीवर आपण खालच्या दिशेने एखादा फोर्स ऍक्ट करत असतो. म्हणजे कोणतं,
कोणता असणार ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स, गुरुत्वीय बल. ओके. आणि विरुद्ध दिशेने, वरच्या दिशेने त्याच्यावर अजून एक फोर्स ऍक्ट होत असतो आणि त्यामुळे ते दोन फोर्स त्याला बॅलन्स करतात. This force must have originated from the water surrounding the bottle. The upward force acting on the object in water or other fluid or gas is called buoyant force. आता हा जो फोर्स आहे तो बाटलीच्या आजूबाजूच्या पाण्यातून त्या बाटलीवर एक्झर्ट केला असणार आणि पाण्यात किंवा वेगवेगळ्या लिक्विड मध्ये किंवा गॅस मध्ये असलेल्या वस्तूंवर वरच्या दिशेने वरतून जो काही फोर्स ऍक्ट होत असतो, अपवर्ड डायरेक्शननी जो काही फोर्स ऍक्ट होत असतो त्याला बायोंट फोर्स असे म्हणतात. आय थिंक दे हॅव मिस्ड अ लाईन. बेटा, the weight of the empty bottle is negligible as compared to the weight of such a bottle with water neither floats on. ओके, इथे नीट मेन्शन केलेलं नाहीये, दॅट्स वाय आय गॉट कन्फ्युज. सी, पहिली बाटली झाली जिच्यात जी एम्प्टी होती. ओके, ती पाण्यावर का तरंगली? कारण तिचा वेट पाण्यापेक्षा खूपच कमी, म्हणजे काहीच नाही पाण्यासमोर. ओके. आता इथे सच अ हा शब्द नव्हता पाहिजे, सच अ बोललो तर आपण त्याच बॉटलला रिलेट करू. इथे सच अ पासून दुसऱ्या बॉटलचा विचार करायचा आहे. हा, आपण ती भरलेली बॉटल होती तिचा. मग ती का नाही बुडली? ती सुद्धा बुडली, पण ती पाण्यात का तरंगत राहिली? कारण तिच्यावर एक साइडनी पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल म्हणजे अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि वरच्या साइडनी बायंट फोर्स ऍक्ट होत राहिलं, म्हणून ती सुद्धा पाण्यामध्ये वरती तरंगली नाही, पण पाण्याच्या आत तरंगत राहिली. येस, अंडरस्टूड अबाउट बायंट फोर्स? येस, शुड आय रिपीट दिस अगेन और यू हॅव अंडरस्टूड? सांगा. ओके, सी, पहिल्यांदा समजलं आपण ऍक्टिव्हिटी काय केली समजलं, फक्त कन्क्लुजन रिपीट करू ना मी? येस, am I supposed to repeat the conclusion only na? Okay, okay, see what happens. The empty bottle floats on the surface of the water. On the contrary, the bottle full of water floats inside water but does not go to the bottom. बघा, जी रिकामी बॉटल आहे ती पाण्याच्या पृष्ठभागावरच तरंगत राहिली. ओके, तिचा विषय सोडा. आता आपण सेकंड बॉटल बद्दल विचार करत आहोत. द सेकंड बॉटल which was filled with water. Okay, on the contrary पासून आपण सेकंड बॉटलचा विचार करायचा आहे. The bottle full of water floats inside water but does not go to the bottom. पण दुसरी बॉटल आहे जिच्यात पाणी भरलेलं, ती काय झाली? पाण्यावर, द बॉटल फुल ऑफ वॉटर फ्लोट्स इनसाइड. ओके, पाण्यावर नाही तरंगली, पण पाण्याच्या आत तरंगते आहे की नाही ती? बघा, इमेज बघा आणि मी एक्सप्लेन करते, तिथे लक्ष द्या. दुसऱ्या बॉटल कडे लक्ष द्यायचं आहे. ओके, आणि ती बॉटमला सुद्धा जात नाही आणि वर सुद्धा येत नाही, पण ती आतमध्ये पाण्याच्या आत तरंगत आहे. द वेट ऑफ द एम्प्टी बॉटल इज नेग्लिजिबल ऍज कम्पेअर्ड विथ द वेट ऑफ द वॉटर इनसाइड. बघा, पाण्याच्या वजनापेक्षा, आतील पाण्याच्या वजनापेक्षा रिकाम्या बाटलीचं वजन एकदम शून्य आहे. Such a bottle with water neither floats on the surface nor does it go to the bottom. मग ही अशी बाटली पाण्यात पूर्णपणे बुडतही नाही आणि वर देखील येत नाही. This means that why this happened? The force due to gravity acting downward, that is Fg म्हणजे gravitational force, must have been balanced by an opposing force in the upward direction on the bottle filled with water. बघा, एखादी वस्तू खाली पण जात नाही, वरती पण येत नाही, याचा अर्थ काय होतो? त्या वस्तूला दोन्ही साइडनी पकडून ठेवला असणार, बरोबर? एक सिंपल उदाहरण घ्या. एखादी वस्तू मी तुमच्या हातात दिली, ती वर पण येत नाही आणि खाली पण जात नाही, म्हणजे काय? तिला तुम्ही दोन्ही हातांनी पकडून ठेवला असणार, बरोबर? जर तुम्ही एखाद्या वस्तूवर वरतून एक हात ठेवाल आणि खालतून एक हात ठेवाल तर ती कुठेच हलू शकत नाही. येस ऑर नो? सांगा मला. येस ऑर नो?
टेल मी. येस. ओके. म्हणजेच काय, इथे पण 2 हात आहेत. 2 हात म्हणजे पहिला आहे Fg, हा म्हणजे खालचा हात, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो पृथ्वीने त्याच्यावर टाकलेला आहे, अर्थने एक्झर्ट केलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि जो वरचा हात आहे ना तुमचा, तो इथे आहे Fb, म्हणजे बायोन फोर्स. हा फोर्स, हे 2 फोर्स त्या बॉटलवर ऍक्ट करत आहेत. बघा, तुम्ही इमेज मध्ये पाहू शकता. हे Fb वरतून ऍक्ट करत आहे आणि Fg खालून ऍक्ट करत आहे, म्हणून ती बॉटल तरंगत नाही, सॉरी, बुडाला सुद्धा जात नाही आणि पाण्याच्या वर सुद्धा येत नाही. ती पाण्याच्या आत तरंगत राहते तिच्या वेटमुळे. मग हा Fg तर आपण पाहिला की पृथ्वीने एक्झर्ट केला. ओके, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. Fg हा नेहमीच आपल्यावर पण एक्झर्ट होत राहतो, म्हणून आपण चालू शकतो जमिनीवर, बरोबर. पण मग Fb कुठून आला, बायन फोर्स कुठून आला पहा. This force must have originated from the water surrounding the bottle. आपण पाहिलं की कोणत्याही कंटेनर मध्ये आपण पाणी, हवा किंवा सॉलिड भरले तर ते त्या कंटेनरच्या वॉलवर एक प्रेशर एक्झर्ट करतात. मग तसाच हा प्रेशर बाटलीतील पाण्याच्या, बाटलीच्या सभोवतालचे जे पाणी आहे त्याच्यातून हा प्रेशर निर्माण झाला असणार. ओके. The upward force acting on the object in water or other fluid or gas is called buoyant force. मग कोणत्याही पाण्यात किंवा वेगवेगळ्या लिक्विड मध्ये किंवा कोणत्याही गॅस मध्ये जेव्हा आपण एखादी वस्तू ठेवतो, तेव्हा तिच्यावर जो वरच्या बाजूनी अपवर्ड डायरेक्शननी जो प्रेशर एक्झर्ट केला जातो, जो बल लावला जातो, त्यालाच आपण बायंट फोर्स असे म्हणतो. ओके, नाव अंडरस्टूड. आता समजला. Yes? Now is it clear? Okay. Thank you. Okay, it's 36. Okay. Now, okay, let's see the other one. Buoyant force समजला आहे तुम्हाला. आता पुढची ऍक्टिव्हिटी घेऊया आपण. Take a piece of thin aluminum sheet and dip it in a water in a bucket. Okay. एक अल्युमिनियमचा लहान पातळ एकदम पत्रा घ्यायचा आहे, शीट घ्यायची आहे आणि बालदीत पाणी घेऊन त्यामध्ये तो बुडवायचा आहे. Yes, Rudra, do you have any problem? Okay, which you want to answer? Okay, that brain power one. Actually, I don't have time, that's why I skip it. As you have understood about it force, that question is related to that only, okay? See, let's see the activity. Take a piece of thin aluminum sheet and dip it in a water in a bucket. What do you observe? एक अल्युमिनियमचा लहान पातळ पत्रा घ्यायचा आहे. ओके ओके वेट. आणि एका बालदीत पाणी घेऊन तो हलकेच बुडवायचा आहे. व्हॉट डू यू ऑब्झर्व? काय आढळतं आपल्याला? नाउ शेप द सेम पीस ऑफ अल्युमिनियम इनटू द स्मॉल बोट and place it onto the surface of water. It floats, isn't it? बघा, आता त्याच पत्र्याला वाकवून एक छोटीशी बोट तयार करायची आहे आणि काय बोलते ते काय होतंय ते सांगा. ओके रुद्र, यू वॉन्ट टू आन्सर? यू कॅन. येस, अनम्यूट. Yes, miss. Miss, the first question was take a piece of thin aluminum sheet and dip it in the water in a bucket. What do you observe? So, miss, that answer is it sinks in the water. But ma'am, if we shape same piece into a small boat and place it into the surface of the water, it it floats on the surface of water. Okay. See, now an iron nail sinks in water, but why does the massive steel ship floats on it? बघा, लोखंडाचा एक साधा छोटासा खिळा घेतला तरी तो पाण्यात बुडतो, पण एवढं मोठं स्टीलचं जहाज कसं पाण्यावर तरंगू शकेल? When an object is deep in a liquid, a buoyant force acts on it and hence it appears that the weight of the object is reduced.
आपण जेव्हा लिक्विड मध्ये एखादी वस्तू बुडवतो तेव्हा वस्तूवर बायॉन्ट फोर्स प्रयुक्त होतं, ऍक्ट होतं आणि त्यामुळे वस्तूचं वजन कमी झाल्याचं आपल्याला जाणवतं. इट बिकम्स इझियर टू स्विम इन सी वॉटर दॅन इन फ्रेश वॉटर. हे पण आपण पाहिलं होतं की गोड्या पाण्यात पोहण्यापेक्षा तलावातील तलावाच्या गोड्या पाण्यात पोहण्यापेक्षा आपण समुद्रातील पाण्यात लगेच पोहू शकतो. दिस इज बिकॉज द डेन्सिटी ऑफ सी वॉटर इज हायर दॅन द डेन्सिटी ऑफ फ्रेश वॉटर. बरोबर. मुख्य कारण काय आहे की समुद्राच्या पाण्याची डेन्सिटी घनता ही साध्या पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते, त्यामुळे आपण त्याच्यावर तरंगू शकतो. ड्यू टू सॉल्ट्स डिझॉल्व्ह इन सी वॉटर. कारण त्यात काय असतात, सॉल्ट क्षार विरघळलेले असतात म्हणून. ओके. दिस यू हॅव स्टडीड इन युअर 7th स्टँडर्ड. In this book, you have seen that lemon sinks in glass filled with water, but it floats when we stir 2 spoons of salt in water. बघा, यामध्ये आपण काय शिकलेलो आहोत अजून की एका ग्लास मध्ये आपण लिंबू टाकलं तर ते पाण्यात बुडतं, पण त्या पाण्यात जर तुम्ही मीठ टाकलं असेल 2 चमचे तर ते लिंबू पाण्यावर तरंगतं. म्हणजेच काय, इन द सॉल्टी वॉटर द in the salty water, the buoyant force exceeds the gravitational force. This is understood from these examples. Buoyant force depends on 2 factors. म्हणजे मीठ टाकल्यामुळे पाण्याची डेन्सिटी वाढते आणि हा buoyant force त्याच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स पेक्षा जास्त होतो. आणि यावरून आपल्याला काय समजतं की हा buoyant force 2 गोष्टींवर डिपेंड आहे. फर्स्ट म्हणजे व्हॉल्यूम ऑफ ऑब्जेक्ट. The buoyant force is more if the volume of dipping object is more. लिक्विड मध्ये बुडणाऱ्या वस्तूचा आकारमान व्हॉल्यूम जास्त असेल तर buoyant force सुद्धा जास्त होतो. and density of liquid, more the density of liquid, more is the force of buoyancy. जितकी जास्त डेन्सिटी तितकं जास्त buoyant force असतं. ओके. understood about this? Tell me. Okay. ओके. आर्किमिडीज प्रिन्सिपल आहे नेक्स्ट तुम्हाला, ते पण घेऊन आपण कंप्लीट करूया आज लेसन. अँड देन नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॉब्लेम्स करूया. ओके. सी आर्किमिडीज प्रिन्सिपल म्हणजे आर्किमिडीजचा तत्व. पहा अगेन ऍक्टिव्हिटी. टेक अ लॉंग रबर बँड अँड कट इट ॲट वन पॉइंट. At one of its end, tie a clean washed stone or a 50 gram weight as shown in figure 3.11. बघा, एक मोठा रबर बँड घ्यायचा आहे आणि तो एका एंडला कापायचा आहे, म्हणजे एक लांब स्ट्रिंग तयार होईल आणि त्याच्या एका टोकाला एक स्वच्छ धुतलेला छोटासा दगड किंवा 50 ग्रॅमचं वजन लावायचं आहे, बांधायचं आहे. Now hold other end of the rubber band and make a mark there. Keep the stone hanging in the air and measure the length of the rubber band from the stone to the mark made earlier. आता रबर बँडचं दुसरं टोक बोटाने पकडायचं आहे आणि तिथे पेनने खूण करायची आहे. दगड हवेत लटकता ठेवायचा आहे आणि वरच्या मार्क पासून लटकत्या दगडापर्यंत रबर बँडची लांबी मोजायची आहे. ओके. Now take a water in a pot and hold the rubber band at such a height that the stone sinks in it. आता एका कंटेनर मध्ये पाणी भरायचं आहे आणि त्यात दगड बुडेल अशा प्रकारच्या हाईट वर तो धरायचा आहे, उंचीवर धरायचा आहे. अगेन मेजर द लेंथ ऑफ रबर बँड अप टू दी मार्क. आता पुन्हा रबराची लांबी आपल्याला त्या मार्क पर्यंत मोजायची आहे. व्हॉट इज ऑब्झर्व. काय दिसणार आपल्याला, दिस लेंथ इज शॉर्टर दॅन दी अर्लियर लेंथ. आता आपल्याला आधीपेक्षा ही लांबी कमी भरलेली आढळेल. Why? While dipping the stone in water, length of stretched rubber gets slowly reduced and is minimum when it sinks completely. पाण्यात आपण जेव्हा दगड बुडवतो तेव्हा ताणलेल्या रबराची लांबी हळूहळू कमी होते आणि पाण्यात पूर्ण बुडला की त्याची लांबी सर्वात कमी होते.
What could be the reason for the shorter length of rubber band in water? मग पाण्यामध्ये रबराची लांबी कमी होण्याचं काय कारण असेल बघा? When the stone is sunk in water, a buoyant force acts on it in the upward direction. बघा, जेव्हा पाण्यात दगड पूर्णपणे बुडतो तेव्हा वरच्या बाजूने बायंट फोर्स त्यावर एक्झर्ट होत असतं. द वेट ऑफ स्टोन ऍक्ट्स डाऊनवर्ड, आणि दगडाचं वजन खालच्या दिशेने ऍक्ट व्हायला सुरुवात करतं. Therefore, the force which acts on it in the downward direction is effectively reduced. त्यामुळे जे काही खालच्या बाजूने त्याच्यावर लावले गेलेले बल असते, प्रेशर असतं, ते पूर्णपणे कमी होत जातं. हाऊ मच इज द मॅग्निट्यूड ऑफ द बायंट फोर्स? मग या बायंट फोर्सचे परिमाण किती असते? इज इट द सेम फॉर ऑल द लिक्विड? प्रत्येक द्रवाला ते सारखंच असतं का? इज द बायंट फोर्स इज इक्वल मॅग्निट्यूड फॉर ऑल ऑब्जेक्ट? मग हे बायंट फोर्स प्रत्येक वस्तूवर सारख्याच प्रमाणे आढळतं का? The answers to this question are embodied in Archimedes principle. या प्रश्नांची उत्तर आपल्याला आर्किमिडीसच्या प्रिन्सिपल मध्ये भेटतील. मग ते प्रिन्सिपल काय आहे? When an object is partially or fully immersed in a fluid, a force of buoyancy acts on it in the upward direction. This force is equal to the weight of fluid displaced by the object. बघा, एखादी वस्तू फ्लुइड मध्ये थोडी किंवा पूर्ण बुडवल्यावर त्यावर वरच्या बाजूने जे प्रेशर एक्झर्ट होते, हे प्रेशर त्या वस्तूने बाजूला सरकवलेल्या फ्लुइडच्या वजना इतकं असतं. समजलं? आपण दगड पाण्यात टाकतोय तेव्हा दगडाने काहीतरी पाणी बाजूला केलं ना, मग त्या पाण्याचं वजन जितकं झालं, बाजूला झालेल्या पाण्याचं वजन जितकं होतं, तेवढंच प्रेशर त्या दगडावर ऍक्ट केलं गेलं. दिस वॉज द आर्किमिडीज प्रिन्सिपल. ओके. द यूज ऑफ आर्किमिडीज प्रिन्सिपल इज व्हेरी वाईड. आर्किमिडीजच्या या प्रिन्सिपलचा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर केला गेला. दिस प्रिन्सिपल has been used in the construction of ships and submarines. The instruments such as lactometer, hygrometer and are based on this principle. मग जहाज, पाणबुड्या या बनवताना त्यांची रचना करताना आर्किमिडीसच्या प्रिन्सिपलचा वापर केला जातो. आणि लॅक्टोमीटर म्हणजे दुधाची तापमापी, ओके, दुग्ध तापमापी, आणि आर्द्रता मापी, हायड्रेशन मोजण्यासाठी हायग्रोमीटर वापरलं जातं. यामध्ये सुद्धा आर्किमिडीसच्या प्रिन्सिपलचा वापर केला गेलेला आहे. येस, अंडरस्टूड? अंडरस्टूड Archimedes principle? Okay, so can you write answer to this question? Question number 1, 2, 3, 4. Yes, problems we will deal with later on. In the next lecture, we will deal with problems. Okay, so you can write okay, I will upload today in our Google Classroom. I will upload screenshot of these 4 questions and you have to answer them. Okay, you have to write their answers. Yes, done? All of you have understood whatever we have learned today? Let me know. Yes, anyone has any doubt? Archimedes principle बद्दल समजलं clearly? Everyone has understood clearly? Okay, so we are going to stop over here. You have to write all these question and answers. Question number 1, 2, 3, 4. Okay, rest are problems, and in the next lecture we will deal with problems. Next lecture ला हे जे काही problems आहेत ते सगळे मी तुमचे सॉल्व करून घेणार आहे आणि आपण एक्स्ट्रा एक्झाम्पल सुद्धा घेणार आहोत. ओके, so we are going to stop over here. Yes, you can leave the class now. Bye bye everyone. Bye, miss. Thank you, miss. Bye, welcome.